मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, सुपरहिट झाली आणि सगळे रेकॉर्ड या योजनेमुळे मोडून पडले। एवढ्या लवकर, एवढ्या विक्रमी वेळात, कमी वेळात महिलांच्या, माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारी ही ऐतिहासिक, ही पहिली योजना आहे। हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केलेली नाही। राज्यातल्या माता भगिनींच्या आयुष्यात सुखाचे, समाधानाचे दिवस आले पाहिजे, हीच आमची भावना आहे। आणि म्हणून या योजनेसाठी मगाशी अजितदादांनी सांगितलं की पूर्ण 33,000 कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे। आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना ही कायम सुरू राहील। याचं कारण आपल्याला सांगतो, तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल, आम्ही 1,500वर थांबणार नाही, तर हे 1,500चे 2,000 होतील। तुम्ही आणखी बळ दिलं 2,000चे 2,500 होतील। तुम्ही बळ आणखी ताकद दिली, आशीर्वाद 3,000 होतील। आणि 3 पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही, हा शब्द आपल्याला देतो। 1,500 म्हणजे वर्षाला 18,000 रुपये। 2 माझ्या बहिणी असल्या तर वर्षाला 36,000 रुपये। सासूबाई असल्या तर त्यांचे 18,000 रुपये, 54,000 रुपये वर्षाचे। त्या 3 गॅस सिलेंडर मोफत देतो, ते वर्षाचे 2,400 रुपये। त्याचबरोबर किसान सन्मान योजना शेतकऱ्याची 6,000 केंद्राचे, 6,000 आपले, असे 12,000 रुपये वर्षाचे आपण देतो। आज वर्षाला जवळपास एका घरामध्ये मुलीचा जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000, 18व्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात 1,00,000 रुपये जमा करण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतला आहे। लेक लाडकी लखपती। आणि म्हणून एका घरामध्ये, एका कुटुंबामध्ये, त्याचबरोबर मोदी साहेबांची लखपती दीदी, ड्रोन दीदी, उज्ज्वला योजना, जनधन योजना, महिला सक्षमीकरण, महिला सन्मान, महिला आत्मनिर्भर करा, हे सगळे योजना जर पकडल्या आपण तर मला सांगा, वर्षाकाठी आपल्या घरामध्ये हजारो रुपये या ठिकाणी येतील। आणि म्हणून आम्हाला 1,500वर थांबायचं नाही। महिला बचत गट, त्याचबरोबर या सगळ्या योजनांमधून माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं बघायचं आहे, हीच आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे। या सर्व योजना बिलकुल चालू राहतील, एकही योजना बंद पडणार नाही। हा मुख्यमंत्री म्हणून माझे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वतीने मी शब्द आपल्याला देतो, कुणी काही चिंता करण्याची आवश्यकता नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।